नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सरचे स्वागत. सध्या एक महत्त्वाची अपडेट म्हणजे पंढरपूरला पुराचा फटका बसत आहे. ज्या टायमाला पंढरपूरला पूर येतं त्या टायमाला इथं रेस्क्यू टीम नेमण्यात येते, वारीच्या काळामध्ये असो किंवा पुराच्या टायमाला असो. ह्या रेस्क्यू टीमशी आपण आत्ता बोलणार आहोत, ह्यांच्या मागण्या जाणून घेणार आहोत. आदिवासी कोळी समाजाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्या 20 वर्षापासून त्यांची एक मागणी आहे. ज्या टायमाला इथं रेस्क्यू टीम नेमण्यात येते, वारीच्या टायमाला असू द्या किंवा पुराच्या टायमाला असू द्या, ते कायमस्वरूपी नेमण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. वारंवार मागणी त्यांनी करत आहेत. एकीकडे शासन म्हणतं की रोजगार आम्ही देऊ, पण मात्र ह्यांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम हे मंदिर समिती करत असल्याचे दिसून येत आहेत. याबाबत आपण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांच्याशी बोलणार आहोत. गेले तुम्ही अनेक वेळा निवेदन दिलेले आहे, वर्ण प्रशासनाने खाली प्रस्ताव पण पाठवलेला आहे की तर कायमस्वरूपी नेमण्यात यावे. काय तुमचं काय सांगचाल तुम्ही? आम्ही गेल्या अनेक पिढ्यापासून आमचा आदिवासी महादेव कोळी समाज येणाऱ्या प्रत्येक भाविकाची सेवा करतोय आणि मध्यंतरी ह्या रेस्क्यू बोट इथं निर्माण झाल्या आणि ह्या रेस्क्यू बोटवर बाहेरगावची लोक आणण्यापेक्षा ताबडतोब यंत्रणा उपलब्ध व्हावी म्हणून आमच्या आदिवासी बांधव 21 पोरं या रेस्क्यू टीममध्ये घातली आणि इथं अनेक चांगल्या प्रकारे काम केलं, अनेक भाविकाचा जीव वाचवला. आणि प्रशासनातल्या प्रत्येक लोकांना आम्ही भेटलो, मंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्री, मंत्री सगळ्याला भेटून झालं की आमची प्रमुख मागणी काय आहे की तुम्ही बाहेरगावची लोक आणण्यापेक्षा ह्यांनाच इथं चंद्रभागेत कायमस्वरूपी नोकरीवर घ्यावे. शासनानं सांगून सुद्धा मंदिर समिती चालढकल करते. त्यामुळं शासनाच्या ह्या मंदिर समितीच्या ह्या गोष्टीवर एक संशय निर्माण झालेला आहे. कारण हे जीवाचं रान करून आज ही मुलं इथं काम करतात, ह्यांना कायम करणं खरंच गरजेचं आहे. कारण आत्ताच म्हणून नाही तर चंद्रभागेला कमीत कमी 5-6 महिने पाणी असतं, 5-6 महिने पाणी नसतं. येणाऱ्या भाविकाला पाण्याचा अंदाज येत नाही आणि शासन काय करतं की एखादी घटना घडल्यानंतर रेस्क्यू टीम बोलवली जाते. घटना घडून गेल्यानंतर बॉडी हुडकायला रेस्क्यू टीमची गरज नाही, तर त्या भाविकाचा जीव ह्या चंद्रभागेत जाऊ नये ह्यासाठी इथं ही यंत्रणा असणं आवश्यक आहे. पण तसं करताना शासन काय दिसत नाही. ह्यांना पाणी असोस्तोवर कामावर घेतलं जातं आणि पाणी उतरल्यानंतर ह्यांना कामावरनं कमी गेलं जातं, म्हणजे कामापुरतं वापर केला जातो असा आमचा आरोप आहे. फक्त प्रशासन तुमचं कामापुरतं वापर करताय? प्रशासन आमचा पिढ्यानं पिढ्या आमचा वापर करत आलेला आहे, पण आम्ही प्रशासनापेक्षा आमच्या रक्तामध्ये समाजसेवा असल्यामुळं आम्ही चंद्रभागेत येणारा भाविक जसा सुरक्षित येतो तसा ह्या चंद्रभागेतनं भाविक सुरक्षित बाहेर गेला पाहिजे ही भूमिका आमची पिढ्यानं पिढ्या राहिलेली आहे. पण एक शासनाचे नोकर म्हणून मंदिर समितीकडे नाही तिथनं भरती करून कमीत कमी 300-400 कामगार घातलेले आहेत, त्यांना पगार देते. एका स्पॉटवर 10 मुलं लावली जातात. मग मंदिर समिती त्या मंदिरामध्ये एक 300-400-500 लोक जर ऍडजस्ट करत असेल तर ही एवढी मोठी चंद्रभाग आहे, ह्याच्यावर तुम्ही ही 15-20 लोक का घेऊ शकत नाही? तुम्हाला कुठल्या राजकीय दबाव आहे का? कुणाचं काय म्हणजे ही अडचण आहे का? ती पण मंदिर समिती आम्हाला खुलं सांगावं. तुम्ही प्रत्येक सांगून तर ऐकत नसेल तर ह्याच्यात काय जर आम्हाला चुकीचं काय तर असं वाटतंय. त्यामुळं लवकरात लवकर आता हे पाणी वाढायला लागले, हे पाणी असंच वाढत जाणार आहे. काय भविष्यामध्ये ही संकट, जलसंकट फार मोठं आहे. म्हणून प्रशासनानं ही जी जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत ह्यांना कायमस्वरूपी ऑर्डर द्यावी, अन्यथा आम्हाला अचानकपणे संपाचा हातार उपसावा लागेल. आता पूर वाढतोय, 8-10 दिवस झालं पंढरपूरला पुराचा फटका बसतोय. एकीकडे पुरामुळून लोकांना प्रशासन वेगळीकडे स्थलांतर करतंय, पण जी रेस्क्यू टीम इथं आहे त्यांची प्रमुख मागणी आहे, गेले तुम्ही 20 वर्ष झालेला मागणी करतात, मंदिर प्रशासनाकडे असू दे किंवा सरकारकडे असू दे, पण मागणी का पूर्ण होत नाहीये? ह्यांचा फक्त पुराच्या टायमालाच आठवण होती का प्रशासनाला? हे फक्त आदिवासी महादेव कोळी समाजाचे असल्यामुळं, आम्ही आदिवासी समाजाचं असल्यामुळं, आमचं बघणारं कोण असल्यामुळं ही मंदिर समिती असं वागते. इथं नाही त्या स्पॉटला कमीत कमी त्या बीव्हीसीच्या माध्यमातून असेल किंवा मंदिर समितीच्या माध्यमातून असेल, ज्यांचं ह्या देवाशी काय देणं घेणं नाही, इथले जे काय मूळ भूमिपुत्र आहेत
त्यांना तिथं घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही तर आतमध्ये काय चाललंय सगळं गावाला समजल. म्हणजे मूळ भूमिपुत्र डावलायचे आणि बाहेरगावची सगळी लोक भरती करायची आणि त्यातनं यांचा काय तर स्वार्थ असणार आहे. त्यामुळे ते टाळाटाळ करते. आणि आमच्या ह्या 200 नाव आहेत आणि आमच्यापाशी 400 सुमार आहेत. एवढे मोठे महापूर येऊन गेले. पंढरपूरमध्ये जीवित हानी एकही झालेली नाही. वारीमध्ये पण काय टायमाला पूर आले त्या टायमाला आम्ही मठच्या मठ जीव धोक्यात घालून आम्ही बाहेर काढलेले आहेत. आणि जे मतिमंद गतिमंद येडे बागडे वारस असून बेवारस असणारे लोक कित्येक वेळा महापुरातनं बाहेर काढलेले आहेत. पण आजपर्यंत शासनानं आम्हाला गुलाबाचं फुल दिलेलं नाही, आमचा सत्कार केला नाही, सन्मान केला नाही. आमची एकच मागणी आहे की आमची जी काही आदिवासी रेस्क्यू टीम आहे ही फुल ट्रेनिंग आहेत. शासनानं मान्यता दिलेली पोर आहेत. ह्यांना लवकरात लवकर तुम्ही कामावर रुजू करून घ्यावे. आम्ही आमचं काम करणारच आहे. पण शासनानं तर आमच्याकडे दुर्लक्ष केलं तर वेळ प्रसंगी आमच्याकडनं दुर्लक्ष होऊ शकतं. काय सांगताल, किती वर्ष झाले तुम्ही ह्या रेस्क्यू टीम मध्ये काम करतात? तुमचा अनुभव काय? कुठं कुठं गेलताय पंढरपूर सोडून अजून? सर्व नमस्कार. सर्वप्रथम माझं नाव ओंकार कुमार संगीतराव. मी आदिवासी कोळी रेस्क्यू टीमचा सभासद आहे. तर मागच्या वेळेस जो शिनामाडा पूर आला होता त्या पुरात आम्ही रेस्क्यू करायला गेलतो जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तर्फे. आणि आमची आदिवासी कोळी रेस्क्यू टीम जे आमची 30 लोकांची टीम आहे त्यातले आम्ही डिवाइड करून 2 ठिकाणी होतो, मोहोळ तालुक्यात आणि माढा तालुक्यात. माढा तालुक्यात आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत जिथे एनडीआरएफ जाऊ शकत नव्हते तिथं आमच्या टीम मधल्या काही जवानांनी जाऊन रात्री कंटिन्यू हे काम केलं की लोकांना बचाव करायचं काम केलं. कमीत कमी 300 ते 400 लोक आम्ही रेस्क्यू केले. तिथं एकाच्याही जीवाची हानी होऊ दिली नाही. तिथून आल्यानंतर परत आम्हाला मोहोळमध्ये कॉल आला. मोहोळमध्ये आम्ही दुसऱ्या टीमला सपोर्ट करायला गेलो. मोहोळमध्ये पण नदीचं पात्र सोडून एक अर्धा किलोमीटर पाणी पसरलेलं होतं. पण जिथं जायची सुद्धा क्षमता नव्हती की लाईट नव्हते असे नव्हते. आम्ही तशा परिस्थितीत गेलो. तिथे जाऊन तिथल्या लोकांना रिस्पॉन्स दिला व त्यांना हे भीती वाटत होती त्यांना रिस्पॉन्स देऊन हाताळलं व तिथून परत त्यांना विश्वासात घेऊन बोटीत घेऊन आम्ही इकडे रेस्क्यू केलं. तिथून झालं परत होडगीमध्ये गेलो. दक्षिण सोलापूर पाथरी म्हणून गाव आहे तिथं. तिथली लोक यायला तयार नव्हते. तिथल्या लोकांच्या हातापाया पडून हे करून ते करून त्यांना बोलून विश्वासात घेऊन त्यांना तिथे रेस्क्यू केलं. काही लोक तिथं राहिले. परत रात्री पाणी तिथं गेलं त्यांच्या घरापर्यंत. मग परत सकाळी जाऊन तिथले आम्ही रेस्क्यू केले. तिथून मग आम्ही एवढं रेस्क्यूचं काम करतो पुराच्या काळात समजा आम्ही एवढी मदत करतो लोकांना एवढं करतो. मग शासन आम्हाला आतापर्यंत नुसतंच म्हणते तुम्हाला घेतो मंदिर समितीत घेतो हे करतो ते करतो. पण अजूनपर्यंत आम्हाला परमनंट घेतलेलं नाही. आमची इच्छा आहे की आम्ही परंपरागत आमचे हे वड्या चालतात. हे वड्यावर असताना सुद्धा आम्ही लोकांचे बचाव कार्य केलेले आहेत की एकाचे जीव जाऊ देत नाही किंवा बुडू देत नाही. बुडलेला असेल तर त्याला आम्ही बाहेर आणून नगरपालिकेच्या ताब्यात देतो, शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देतो. मग आम्ही एवढं काम करत होतो. मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेबांकडून लेटर आलतं की मंदिर समितीत तुम्हाला परमनंट कामाला घेतील म्हणून. मंदिर समितीकडून अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही आम्हाला. तुमच्यावर शासन अन्याय करतंय? मंदिर समिती अन्याय करते का? मंदिर समिती अन्याय करते आमच्यावर. आम्हाला घेत नाहीत परमनंट म्हणून. हा. मग आता हे तुम्ही आता पूर आलाय, हा 10 ते 15 दिवस झाले, कशा पद्धतीने काम करताय सध्या? मग सध्या आम्ही इथे समोर बॅरिगेटिंग केलेलं आहे. एकाही व्यक्तीला खाली आंघोळीला येऊ देत नाही कारण पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे समजा एखादा आला आंघोळीला, पाय घसरला, पायरीवरून जर गेला तर लोकांच्या जीवाची हानी होऊ नये म्हणून आम्ही बॅरिगेट लावलेलं आहे. आणि 24 तास आम्ही इथे ड्युटी करत आहोत. 24 तास ड्युटी करता? हा 24 मग तास. तुम्हाला काय मागणी तुम्ही करत आहात पण प्रशासन का तुमचा विचार करत नाही? आता ते आम्ही वारंवार हे केलं, जे आमचे लेखी कागदपत्र दिलेले आहेत हे केलेलं आहे. पण अजून प्रशासनाकडून आम्हाला काय आलेलं नाहीये. मग तुमची पुढची काय, तुमच्या मागणी काय शेवट? आमची शेवट मागणी एवढीच आहे की परमनंट म्हणून आम्हाला कामाला ठेवावं लागतं इथं चंद्रभागेच्या वळवंटात. मग जर आम्ही राहिलो, आमची एक 30 लोकांची टीम आहे, जर 30 लोक जर आमची राहिली जवान इथं तर एकाही व्यक्तीचा जीव जाणार नाही ह्याची गॅरंटी आम्ही घेऊ शकतो आणि एकालाही बुडू देणार नाही. तुम्ही गेले 10 ते 15 वर्ष झाले तर काम करतात या रेस्क्यू टीम मध्ये. किती लोकांना वाचवलं आजपर्यंत? आजपर्यंत तसं भरपूर लोकांना वाचवलेलं आहे की जेणेकरून आता बॅरिगेटिंग लावा लागलेली आहे ती. पण पहिले पाणीचं येऊन आंघोळ करत होते माणसं. तर आम्हाला बी वाटत नाही की बाबा ह्यांना आंघोळ करून चंद्रभागी स्नान करावं देव सगळे कर. पण प्रशासनानं आम्हाला बी तर हे केलेलं आहे ना. आम्हाला ते बी गरजेचं आहे की माणसाला कुठली जीवघाणी होणे हे पण अर्थानं आम्हाला बघावं लागतंय. म्हणून आम्ही काय केलं, वरती बॅरिगेट लावून सगळ्यांची सुरक्षित या, दर्शन लांबून घ्या आणि आपल्या गावी आपली वारी पोच करा. आज तुम्ही ह्या पुराचा पोटका पंढरपूरला बसत आहे. गेले 10-15 दिवस झालं पंढरपूरला पाणी सातत्यानं वाढत आहे. 1 लाख क्युसेस, 1,10,000 क्युसेस हे पाणी निसर्ग खालीच होत आहे.
तुम्ही ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करता? प्रशासनाच्या वतीने तुम्हाला फक्त ह्या पुराच्या टायमालाच तुमची आठवण येते का? तुमची मागणी काय, प्रमुख मागणी? तुम्हाला कायमस्वरूपी नेमण्यात यावं का? आमची प्रमुख मागणी काय आहे की वर्षातल्या 4 वाऱ्या आणि महापूर ह्या टायमाला जशी आमची आठवण येते तशी कायमस्वरूपी आमचा विचार करा. आणि राहिलं लोकांचं वाचून ह्या पुरामध्ये किंवा यात्रेमध्ये आपल्याला अशी प्रशासनानं बोट दिलेली आहे, फक्त ही यात्रेमध्ये आणि पुरा टायमाला मिळते. तेव्हा बोटमध्ये आपण पेट्रोलिंग करून जे घाटावरून लोक खाली पाण्यामध्ये यायचा प्रयत्न करतात त्यांना आपण अडवून सुरक्षित कडेला हातपाय धुवून जावा एवढंच ते सांगत होतो. पण आता हे महाद्वार घाट, कुंभार घाट हे प्रत्येक घाटावरती बॅरिगेटिंग करून त्यांना वरूनच दर्शन करून वापस जायला सांगितलं. काय सांगता? नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? गणेश कोळी. किती वर्ष झालं तुम्ही काम करता ह्याच्यामध्ये? तर आम्ही भरपूर वर्ष झालं काम करतोय, पण आम्हाला कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलं, आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं, सगळ्यांनी सांगून सुद्धा ही मंदिर समिती दुर्लक्ष करते की बाबा ह्या पोरांना कायम करा. जवळजवळ मंत्रालयातनं पत्र आणलेलं आम्ही, न्याय व विधी मंडळाचं सुद्धा पत्र आहे, अजून परत त्यांची त्या पत्राची दखलच त्यांनी घेतलेली नाही. म्हणजे मंदिर समिती दखल घेत? मंदिर समिती दखलच घेत नाही. ज्या वेळेस जाईल त्यावेळेस साहेबच कुठं बाहेर गेला म्हणते, काय पण कारण देते, दुसऱ्या दिवशी गेले की घेतात हातातनं, हा करू म्हणतात आणि देतात पाठवून. मग आता तुमचं काम आता कसं चालतंय? म्हणजे पूर आलेला आहात, भाविकांची तुम्ही सुरक्षेसाठी तर नेमलेला आहात. भाविकांच्या सुरक्षेसाठी आम्ही 24 तास इथं तैनात आहे. आपली जवळजवळ 15 ते 20 पोर आहे तिथं आता सध्या ड्युटीवर. प्रत्येक घाटावर 2-2, 3-3 पोरं थांबवलेले आहेत, जेणेकरून कुठल्या भाविकाला आतमध्ये येऊ न देण्यात. तुम्ही बघताय तर समोर घाट वगैरे सगळा बंद केलेला आहे. तिथं माणूस पण असतो एक कायमस्वरूपी, जे आतमध्ये लोक येऊ नये. जरी एखादा चुकून आलाच की येताना माणूस तंडतो, हे करतो, त्याला पण आम्ही नम्रपणे त्याला समजावून त्याला बाहेर पाठवतो. मग प्रशासन तुमच्यावर अन्याय करतंय का? म्हणजे पूर ओसरल्यानंतर तुम्हाला परत कामावरनं कमी केलं जातं? पूर अजून 4-5 दिवसानं जर पाणी जर थोडं खाली केलं तर लगेच वरनं ऑर्डर देतात काम बंद करा म्हणून. म्हणजे तुमच्यावर अन्याय होत नाही का? हे अन्याय सरासर अन्यायच होतो ना. ज्यावेळेस आमची पूर येईल त्यावेळेस सरकारला आमची गरज दिसते, आणि ज्यावेळेस पाणी खाली जाईल त्यावेळेस सरकार कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. काय